तारा कुठे? तिला बोलव जा आणि तू सुद्धा इथे येऊन बस. तारा अंघोळीला गेली मॉम. ठीक आहे, हरकत नाही. तिला सांग मी बोलवलंय. काय फक्त सुनानाच सांगायचंय का? असं काही नाही. तुम्ही सुद्धा बसा ना, तुमच्याशी सुद्धा बोलायचंय. नाही, मी आत्ता बसलोय पण आम्हाला ऑफिसला जायचंय कामासाठी. काही गरज नाहीये, कारण आजपासून पुढले 3 दिवस ऑफिसला सुट्टी. नाही म्हणजे अगं ठीक आहे, पण अगं नवीन प्रॉडक्ट आपण लॉन्च करतोय, सो त्याचा रिसर्च करायचा होता. होईल ते तू तिथून सुद्धा करू शकशील. तिकडून म्हणजे मग नाही, आम्हा सगळ्यांना बाहेर पाठवायचा विचार आहे का? नाही, सगळ्यांना नाही, फक्त या पोरीला, सारंगला, सोहमला आणि त्याच्या बायकोला म्हणजेच ताराला मी बाहेर पाठवते. रिसॉर्ट बुक केलंय हनीमूनसाठी. हनीमूनसाठी रिसॉर्ट? सावली अगं अशी लाजते जसं काय आज लग्न झालंय. ह्या तिलोत्तमाला पण अक्कल नाहीये. एकदा म्हणते मी माझ्या तत्वांशी तडजोड करणार नाही, एकदा तिला सून मानते, एकदा मानत नाही. ह्या बाईचं काही कळतच नाही. आणि आता तर काय म्हणे हनीमूनला पाठवते. पण आई असं अचानक? ठरलंय माझं, अचानक वगैरे काही नाही. तुम्ही जायचंय म्हणजे जायचंय. विषय संपला. नाही सारंग, तुला जायचं नसेल तर तसं सांग आईंना. नाही, आम्हाला जायचंय म्हणजे मॉमने ठरवलंय तर जावं लागेल ना. तारा, तू अशी येतेस नवऱ्यासमोर? तुला किती वेळा समजवलंय? तुला जर बाळ झालं तर तुझ्या सेलिब्रिटी करिअरची वाट लागेल. वहिनी, तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला आहे त्या गोष्टीची. पुढचे 3 दिवस तुला अजून जास्त काळजी घ्यायची. ओके? पुढचे 3 दिवस का? असं काय? तुम्ही हनीमूनला जाणार आहात. काय? वाव! हॅलो, वाव काय? एक्साइट नकोस, उलट आता जास्त धोका आहे. तिकडे गेल्यानंतर मी काय समजवलंय ते लक्षात ठेवायचं. सोहमला जवळ येऊ द्यायचं नाही, लांब राहायचं. तुला तुझं फिगर, तुझं सेलिब्रिटी स्टेटस सगळं मेंटेन करायचं आहे. आणि त्या मूर्ख मुलीला सारंगपासून लांब ठेवायचं. ती तुझी जबाबदारी आहे. आता घरात ती आपल्या खांद्यावर ऑलरेडी बसली आहे, हळूहळू डोक्यावर बसेल. तिला मूल झालं तर ती मॉमची फेवरेट बनेल, तिला सगळ्या प्रायोरिटीज मिळतील. मग काय करशील? तुम्ही एकटी काय काय करणार तिकडे? खरं सगळं मी कसं सांगू? आता प्लॅन तुमचे असतात ना, मग सोल्युशन पण तुम्हीच द्या. थरा, युअर इम्पॉसिबल. काय करता येईल? एक काम कर, तिकडे गेल्यानंतर तू तुझ्या मदतीला कोणाला तरी घे. म्हणजे फिगर आउट कर कोणी तुझी मदत करत असेल का. काहीही कर, पण त्या दोघांना जवळ येऊ देऊ नकोस. ही तुझी जबाबदारी आहे. कारण तारा, जर तिला बाळ झालं ना तर तुझी या घरात असलेली नसलेली सगळी किंमत पाण्यात जाईल. तुला काहीही किंमत उरणार नाही, हे लक्षात ठेव. त्यामुळे तुला हे करावंच लागेल. लक्षात ठेव. मी आलेच. हो, बट कीप इन माइंड. सोहम, सिनियर आहे मी तुझा, कळलं का? तर हनीमूनसाठी काही टिप्स लागल्या तर बिंदास विचारायचं, समजलं? तारा, मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? नाही म्हणजे काळजी घे सगळ्यांची, स्वतःची, सोहमची.
सारंगची आणि इतर असलेल्या लोकांची. हं? सो मित्रांनो, एन्जॉय करा. आणि सारंग, कंपनीचं जराही टेन्शन घ्यायचं नाही. तेरा भाई है ना, सब हँडल कर लेगा. सारंग, सोहम, ऑल द बेस्ट हॉलिडेसाठी. एन्जॉय करा. कोणाचा फोन आहे? मैत्रिणीचा आहे. ओके, मी आलो ह्यांना सोडून. हा राजश्री, बोल. काय ग, आजूबाजूला कोणी आहे का काय? नवरा होता बाजूला, पण आता गेलाय. ओ माय ब्रो, काय आजकाल बदामाच्या गुटिका घेणं बंद केलेलं दिसतेस तू. नाही, माझा विसर पडलाय म्हणून म्हटलं. आपण काय काय एकत्र कामं केलीत ना, उद्योग केलेत. मी जर का तोंड उचकटलं ना, तर मेंदळेंच्या कम्फर्ट झोन मधनं डायरेक्ट रस्त्यावर येशील. चालेल का? एकतर तू तोंड उघडलंस तर तू काहीही प्रूव्ह करू शकणार नाहीस, आणि दुसरा म्हणजे तू या घरातला एकमेव वेलविशर गमावून बसशील. वेलविशर तू, हितचिंतक, काय उपयोग आहे तुझा? माझ्या कामास थोडीच पडतेस तू. अरे, उपयोगी पडायला वाट बघावी लागते संधीची. किती दिवस वाट बघू ऐश्वर्या मी? बघ ना, थोडा वेळ वाट, होईल काहीतरी. घडेल, होईल. सगळ्या तोंडाच्या वाफा आहेत तुझ्या. हे डाल दे. हे बघ काय आहे, आज सारंगची ती शेपूट, सोहम, तारा सगळे निघालेत हनीमूनला. कुठे? हनीमूनला? आणि मला असं वाटतं की ही आपल्यासाठी एक खूप चांगली संधी आहे दादा. ठेव ठेव तू फोन, फार वायफळ बडबड करतेस. सारंग सोहम दोघेही नाही आहेत. चांगली संधी आहे राजकुमार. 3 दिवसात होत्याचं नव्हतं करून टाक.